तपशील आहे तर पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे नितीश कुमार यांनी। अगदी बरोबर आहे। नितीश कुमार यांचा शपथविधी होईल ही गेल्या 24 तासापासून खरं तर चर्चा सुरू होती। संपूर्ण देशभरात राजकीय भूकंप बिहारमध्ये होईल असं देखील सांगितलं जात होतं आणि त्यानुसार आता नितीश कुमार यांनी अखेर बिहारचे मुख्यमंत्री म्हणून 9व्या वेळेची ही शपथ खरं तर घेतलेली आहे। यापूर्वी आपल्याला माहिती आहे 8 वेळा नितीश कुमार यांनी शपथ घेतलेली होती मुख्यमंत्री पदाची आणि आता लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाबरोबर खरं तर त्यांची युती होती। मात्र त्याचबरोबर इंडिया आघाडीची पहिली बैठक जी आहे ती देखील त्यांनी पाटण्यामध्ये बोलवली होती। ते स्वतः निमंत्रक होते इंडिया आघाडीच्या बैठकीचे आणि त्यानंतर इतर बैठका झाल्या होत्या इतर शहरांमध्ये। मात्र आता हा धक्का म्हणावा लागेल खरं तर की एनडीए मध्ये नितीश कुमार हे सहभागी झाले आहेत आणि पुन्हा एकदा भाजपसोबत जाऊन त्यांनी ही सत्ता जी आहे ती स्थापन केलेली आहे। आज सकाळी ज्यावेळेला जेडीयूच्या आमदारांसोबत बैठक झाली त्या बैठकीमध्ये त्यांनी स्पष्ट केलं होतं की मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतोय आणि राजीनामा दिल्यानंतर पुन्हा शपथविधी त्यांचा होईल असं देखील सांगितलं जात होतं। त्यानुसार राजभवनामध्ये जाऊन त्यांनी 11:15च्या दरम्यान आज सकाळी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता आणि तो दिल्यानंतर पुन्हा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत एनडीएच्या नेत्यांसोबत बैठक झाली ज्यामध्ये महाराष्ट्रातले भाजपचे नेते विनोद तावडे हे सध्या बिहारचे प्रभारी आहेत। त्यांच्यावर खरं तर जबाबदारी जी आहे ती बिहारची आहे। त्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली आणि त्यानुसार आता 8 मंत्र्यांचा हा शपथविधी निकिता पार पडतोय आणि दुसरं महत्वाचं 2 उपमुख्यमंत्री यावेळेला करण्यात आलेले आहेत बिहारमध्ये। यापूर्वी अशा पद्धतीनं 2 मुख्यमंत्री कधीही करण्यात आले नव्हते। एक मुख्यमंत्री आणि एक उपमुख्यमंत्री असायचे मात्र आता 2 मुख्यमंत्री असणार आहेत। दुसरं महत्वाचं लालू प्रसाद यादव यांनी आणि त्यांच्या पक्षाने देखील जाहीर केलं की आता विरोधी बाकांवर बसण्याशिवाय पर्याय नाही। त्यानुसार विरोधी पक्षाची जी भूमिका आहे ती आम्ही निभावू असं देखील स्पष्ट केलेलं आहे। महत्वाचं हेच आहे की 5 वर्षामध्ये जवळपास 3 वेळा शपथ घेतलेली आहे नितीश कुमार यांनी। यापूर्वी जर तसं पाहायला गेलं तर इतक्या मोठ्या म्हणजे इतक्या वेळेला जास्तीत जास्त मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे ते एकमेव राजकीय नेते कदाचित असू शकतात। मात्र हेच आहे महत्वाचं की एनडीए सोबत जाऊन अखेर नितीश कुमार यांनी पूर्णपणे बाजू जी आहे ती पालटलेली आहे असं म्हणता येईल आणि इंडिया आघाडीला हा मोठा धक्का आहे। बरोबर संदीप।